मित्र दिवसाच्या पूर्वसंध्येवर म्हणजेच फ्रेंडशिप डेला मी आणि माझी बेस्ट निघाली तिकोनाला. हिंजेवाडीवरून आम्ही 11च्या दरम्यान निघालो होतो आणि आम्ही 12-12:30ला तिथे पोचलो होतो बाय बाईक. आधी इथे ह्या स्पॉटवरती थांबलो जिथे आम्ही खाल्ला वडापाव आणि चहा, बिकॉज ॲज अ सेड व्हॅकेशन कॅलरीज डझंट काउंट. त्याच्यानंतर हा वाला सिनिक व्ह्यू होता. जाताना मी पावसाची वाट बघत होते बट आला नाही. मग आम्ही तिथे पोहोचतो. प्लीज इग्नोर माय गंदेवाले शूज अँड फोकस ऑन दी रोड. मी विचार करते बाहेर गेल्यावरती केस असे खराब काऊन होऊन जातात, घरी बसल्यावरती असं वाटते मैं ही शॅम्पू की मॉडल हूँ. प्लीज इग्नोर दिस जोक. हा वाला आहे स्टार्टिंग पॉईंट. इथून करायची आपल्याला स्टार्टिंग. थोड्याच वरती गेल्यावरती आपल्याला हा व्ह्यू भेटतो जिथे थकलेले लोक बसून पाणी पिऊ शकतात आणि व्ह्यू पण एन्जॉय करू शकतात. तो वाला आहे रस्ता वरती जायसाठी. कसं वाटतं मेघालय तुला? खूप भारी व्ह्यू आहे, थंडगार हवा आहे, खूप भारी. आपण हा विचार करून आलो होतो ना की तिकोना जास्त फेमस नाही आहे, तिथे लोक नसतील. पण ऍक्च्युली आज सगळेजण तिकोनाला आले, सगळ्यांनी सेम विचार केला. हाय मैं तो थक गई भाई साहब, अभी तो उधर जाने उधर. दिल्ली भी दूर है और फोर्ट भी. जे लोक फर्स्ट टाइम ट्रेक करत आहेत ते पण इथे येऊ शकतात. ट्रेक खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे आणि मेन म्हणजे ट्रेकिंग शूज घालायची पण गरज नाही. तुम्ही साधे शूज पण घालू शकता बट प्लीज चप्पल आणि क्रॉक्स नका आणू, बिकॉज जर पाऊस आला खूप जास्त तर माती खूप चिकट म्हणजे स्लिपरी होऊन जाईल आणि मग तुम्ही पडून जाणार, तुमचे 2 दात तुटून जातील. बाय द वे जसं आपण कॉलेजमध्ये विचार करतो की काही नाही झालं तर कॉलेजच्या समोर आपण चहाची टपरी घालू, तसंच इथे येऊन असं वाटतं की अभी तो मैं ही ट्रेकर और मैं ही ट्रेकिंग ग्रुप लीड करेंगे और कल तो मैं माउंट एवरेस्ट को भी चली जाऊँगी. हाय रे मेरी मेहनत का क्लू. रिश्तों के भी रूप बदलते हैं. आओ गाइस आओ, पधारो हमारे देश. नमस्ते खमागनी, नींबू पानी पी के जाना, हाँ और काकडी भी खा के जाना. ओ ती बघ ती हडशी नदी आहे आणि हे मी आहे. नंतर आला इथे हा वेटाळ दरवाजा आणि हेलिकॉप्टर. मेरे को भी लेके जा, मेरे को लिफ्ट दे ना यार. हेलिकॉप्टरने मला लिफ्ट नाही दिली म्हणून मी स्वतः आता धावत चालली आहे फोर्ट एक्सप्लोअर करायला. हाय दीदी, हे दादा, निंबू पाणी पिलं का तुम्ही इथलं? मला तर खूप आवडलं होतं. ओ देखो देखो वो जा रहा है. और मैं भी चलते चलते पहुंच गई हनुमान जी के मंदिर में. आता जिथे हनुमानजी असतील ते रामजी पण असतील ना. थोड्याच पुढे जाऊन आपल्याला भेटते तिथे रामजीचं मंदिर आणि तिथून चढाई फक्त थोड्याच वेळाची आहे, आपण पोहोचून जाऊ. इथे चुनाचा घाणा पण होता त्या काळातला. थोडेच काही अवशेष बाकी आहेत सगळ्या कन्स्ट्रक्शनची. असं करता करता मी पोहोचले बाले किल्ल्यावर.